नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या यूट्यूब लेक्चर सिरीजमध्ये मी भूषणदूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर भूषणदूत अकॅडमीतर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा जी राज्यस्तरावरती घेण्यात आलेली होती, त्यामध्ये ज्या अकॅडमींनी आम्हाला सहकार्य दिलं त्याचे मी सगळ्यांचे आभार मानतो. तर आज आपल्या पेपरचा हा शेवटचा टेस्टचा शेवटचा पेपर आहे, जो सीसॅटचा ओव्हरऑल 7वा आणि तसा पूर्ण याच्यामध्ये 16वा पेपर आहे. तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं या टेस्ट सिरीजमध्ये, त्या सगळ्यांचे सुद्धा आभार. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखी महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आता कंबाईन पूर्व परीक्षेची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपण भूषणदूत अकॅडमीतर्फे अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही एक ऑनलाईन बॅच घेऊन येत आहोत. 1999 याची फी आहे. ही आपल्या भूषणदूत अकॅडमीचं आपलं ऑनलाईन ॲप आहे, त्याच्यावरती उपलब्ध आहे. तुम्ही मला प्ले स्टोअरमध्ये जाऊन भूषणदूत अकॅडमी हा जो काही ॲप आहे हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. सोबतच भूषणदूत अकॅडमीच्या नोट्स, व्हिडिओज, डिस्कशनचे व्हिडिओज, टेस्ट सिरीजचे हे सगळे तुम्हाला भूषणदूत अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला मिळतात. तर तिथे पण तुम्ही जॉईन करू शकता. सोबतच आपली MPSC कॉम्पिटिशन आणि MPSC संपूर्ण सीसॅट बॅच सुद्धा आहे. आता तर फार कमी वेळ उरला आहे तुम्हाला, त्याच्यामुळे मला माहिती आहे की यंदा जॉईन करणं अवघड आहे, पण कंबाईनची जी तयारी करतायत ते अंकगणित आणि बुद्धिमत्तेची बॅच नक्की जॉईन करून घ्याल, ऑनलाईन बॅच जी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण बघितलं तर सीसॅटचा पेपर, आजचा जो पेपर होता तो MPSC बेस्ड होता. आपण जसं बघतोय की एक पेपर MPSC बेस्ड आणि एक पेपर UPSC बेस्ड असं आपण कॉम्बिनेशन करतो आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला हा कॉम्बिनेशन घेऊन पेपर सोडवायचा आहे. तर आता पेपरचा जर आपण बघितलं, पहिला पॅसेज जो आहे तो सोपा आहे. पेपर जो आहे थोडा लेंदियर होता आजचा, पण पेपर जसं बघितलं तर तो थोडा सोपा पण होता. तर पहिला प्रश्न आपण बघूयात की शहरांमधील नागरी जीवनाचा दर्जा घसरण्यासाठी कोणत्याही कारणीभूत आहेत. तर नगर प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे का उल्लेखित? हो आहे. बेजबाबदार व भ्रष्ट लोकप्रतिनिधी हो आहे का उल्लेखित त्याचा? येस. लोकांची, नागरिकांची अनास्था ही बाब उल्लेखित नाही आहे. ही कशी काय उल्लेखित आहे? इथे कुठे उल्लेखित आहे का? नाही. आणि पर्यावरणाबाबत असंवेदनशीलता हे सुद्धा उल्लेखित नाही आहे. म्हणून उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 1. ओके, दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. हा प्रदूषणाचा विचार करता सर्वात प्रदूषित ते सर्वात कमी प्रदूषित, सर्वात जास्त प्रदूषित आणि सर्वात कमी प्रदूषित यांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. योग्य क्रम लावा त्यांनी म्हटलेला आहे, सर्वात प्रदूषित आणि सर्वात कमी प्रदूषित. तर इथे जर आपण बघितलं पॅसेजमध्ये, तर पॅसेजमध्ये हा सिक्वेन्स आलेला आहे की नाही आलेला आहे? आलेला आहे ना. हा, त्यांनी थेट उल्लेखित दिलेला आहे आपल्याला. बघा कुठे कुठे त्यांनी महानगरपालिकेचा क्रमांक सांगितला ना, की दिल्लीमध्ये जे आहे, दिल्ली सगळ्यात उच्चांक आहे, त्यानंतर मुंबईचा आहे, नंतर चेन्नई आणि नंतर बँगळुरू. बरोबर आहे ना. म्हणून तुमचं उत्तर काय येणार? मुंबई, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बँगळुरू. उत्तर पर्याय क्रमांक 3 होईल. ओके. हां, शहर पर्यावरण वाचवण्यासाठी खाली कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे? तो शहरी पर्यावरण आहे, शहराचं पर्यावरण जर आपल्याला वाचवायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे याच्यामध्ये. तर कोणतं उत्तर आहे? घनकचरा व्यवस्थापनाबद्दल जागरूक राहणे. बरोबर आहे का? हां, येस. नगर नियोजनकाराची नियुक्ती, तो म्हणतोय ना नियोजनकार तसे प्रॉपर आहेत का? नाही, म्हणजे करावं लागेल आपल्याला. झोपडपट्ट्याचा उल्लेख केलेला आहे. हां, पर्यावरण यांना अग्रगम दिलं पाहिजे. तो बेटर उत्तर काय होईल त्याच्यामध्ये? आता जर आपल्याला म्हटलं बघा अबकत आहेच, तुम्हाला समजा असं एखाद्या ऑप्शनमध्ये जरी हे असेल तर बेटर वे आता कुठे आहे का? 3 ऑप्शन नाही ना, अशा याच्यात काय करून घ्यायचं? वरील सर्व मार्क करून घ्यायचं. ओके, जास्त विचार करत बसायचा नाही. शहरी पर्यावरणाबरोबरच खाली कोणत्या समस्यांचा उल्लेख लेखाने उत्तरात केलेला आहे? शहरांची विद्रुपीकरण व बकालीकरण. बरोबर आहे, आलेली आहे ना ही गोष्ट? येस, आलेली आहे. हा, मानवाधिकारांचे उल्लंघन हो आहे, हे पण उल्लेखित. हां, अशाश्वत विकास. आता हे थोडं डाऊटफुल राहू शकतं, याच्यामध्ये आपण होल्ड ठेवूया त्याला. म्हणजे ज्या गोष्टी करतायत आता, ज्या गोष्टी झोपडपट्ट्या बांधतायत, हे करतायत, ते करतायत, म्हणजे आपण जर एक कन्सेप्च्युअली गेलो तर हा जो काही विकास आपण डेव्हलपमेंट करतो की कुठलं व्यवस्थापन नाही आपल्याकडे आणि आपण अशा प्रकारे त्याला वर्कआउट करतोय, तर यालाच आपण काय म्हणतो रे? अशाश्वत विकास म्हणतो. बरोबर आहे. तर हे होऊ पण शकतं. आणि विविध कायद्यांचे उल्लंघन, पण विविध कायद्यांचे उल्लंघन ही बाब थेट उल्लेखित केलेली आहे. आता वरील सर्व असतं आपण काय घेतलं असतं? वरील सर्व घेतलं असतं. बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये थोडा डाऊट राहू शकतो. ओके, तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. पण मग आता ह्या 3 बाबी थेट उल्लेखित केलेलं आहे. चौथं सुद्धा पूर्ण पॅसेजचं थीमच आहे की अशाश्वत विकासामुळे झालेलं आहे, पण अशाश्वत विकासात थेट टर्म नाही आलेली, म्हणून वी विल गो विथ द ऑप्शन पर्याय नंबर 4 अ, ब, ड. ठीक आहे. हां, शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात कुलपैकी कोणती विधाने योग्य ठरतील? ओके, घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नात शहरे पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. येस, बरोबर आहे ना, अपयशी ठरलेली आहे. तुम्ही म्हणा पूर्णपणे नाही ठरले. पूर्णपणे तो म्हणतो ना की वी हॅव फेल्ड. घन कचरा निर्माण करण्यामध्ये शहरांची भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे. बरोबर आहे. हां, 2047 पर्यंत शहरातील कचरा निर्मिती 60 कोटी टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. नाही, किती आहे? आता 5 कोटी आणि त्याच्या 5 पट होईल असं काहीतरी म्हटलंय ना नाही. म्हणजे किती? 5 कोटी आहे सध्या आणि नंतर होणार त्याच्या 5 पट. याचं तर 5 काय 25 हे होईल, तर 6 म्हणता येईल का आपल्याला?
6 कोटी टन नाही का? नाही. किती होईल मग? 25 कोटी टन होणार आहे. म्हणून हे विधान काय चुकीचं? हां. शरीरात जनजागृती घन कचरा असतात सर्वात प्रभावी गोष्ट ठरणार आहे का? नाही. ओके. तर असं सुद्धा मेन्शन केलेलं आहे का की ही सर्वात प्रभावी गोष्ट ठरणार आहे म्हणून याच्या व्यवस्थापनाबद्दल? तर याचं सुद्धा कुठेही काही आपण जर बघितलं तर ही सर्वात प्रभावी असं म्हणता येणार नाही. तर ही सर्वात प्रभावी गोष्ट ठरणार असं आपण कुठलंही भाष्य त्याच्याबद्दल करू शकत नाही. तर म्हणून इथे उत्तर काय येईल तुमचं? अ आणि ब. पर्याय क्रमांक 5. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6 ला या. क्वेश्चन नंबर 6. खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या? ॲक्रोफोबिया म्हणजे उंच जागांची भिंती. बरोबर आहे. येस. हां. देन इलिंगोफोबिया म्हणजे विमानात प्रवास करण्याला भीती वाटते. नो. विमानात प्रवास म्हणजे काय? एरोफोबिया ना. आणि इलिंगोफोबिया म्हणजे काय? खूप उंचीवरून बघताना काय येणे? चक्कर येणे. बरोबर आहे ना. हां. तर म्हणून ह्या आहेत. क्लिस्मोफोबिया उंच जागी चढून जाण्यासाठी उतरून भीती. हे बरोबर आहे. म्हणून उत्तर काय येईल मग? अ आणि क हे योग्य होईल. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. ओके. हां. भीतीपासून मुक्त होण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला सहाय्यभूत करू शकतात? भीतीपासून नकारात्मक विचारचक्राची विचार पद्धती बदलणे. बरोबर आहे. होऊ शकतं. कल्पनाचित्राच्या द्वारे टप्प्याटप्प्यात मात करणे. दीर्घ श्वसनाची तंत्रे. तणाव नियोजन. सर्व गोष्टी उल्लेखित आहे. सो आन्सर इज व्हॉट? वरील सर्व. वरीलपैकी काय? सर्व हे उत्तर येईल त्यामध्ये तुमचं. हां. भीतीमुळे एखाद्या व्यक्तीस कोणत्या समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते? तर हतबलता, आजारग्रस्त, अपेक्षित काम न होणे, अडथळे सगळंच आहे ना. सो वरील सर्व. इथे सुद्धा उत्तर केलं तुमचं वरील सर्व. हां. भयगंडाच्या आजारामागील मुख्य कारणे कोणती? तर आता बाकी सगळे त्यांनी कारणे दिलेली अनुवांशिकता वगैरे सगळंच आहे. पण जर आपण इथे बघितलं तर भयगंडाच्या कारणाबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की अनेक कारणं होऊ शकतात त्याच्यामध्ये. पण त्याचं मेन कारण जे आहे ते काय आहे? केमिकल जे काही हे चेंजेस होतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. हे त्याचं काय मेन हे आहे की मेंदूमध्ये जे काही केमिकल चेंजेस वगैरे जे आहेत ते. तर भयगंडाच्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्याने म्हटलं ना मेंदूतील रसायनाचं असंतुलन. बघा पहिली सोड आहे. मेंदूतील रसायनांचं असंतुलन हेच फोबिया किंवा भयगंडाच्या आजाराचे मुख्य कारण होय. आहे ना. थेट उल्लेखित आहे. म्हणून उत्तर काय तुमचं? फक्त. ओके. सो द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 4 फक्त क. हां. टू मेनी ऑफ अस नॉट लिव्हिंग अवर ड्रीम्स बिकॉज वी आर लिव्हिंग अवर फिअर्स. यातून नक्की काय ध्वनित होते? याचा अर्थच काय की आपल्यापैकी बरेच जण भीती जगत असल्यामुळे भीतीमुळे काय होतं की वास्तविक जीवन आपलं आपण स्वप्न आपलं जे काही हे आहे ते जगत नाही. ओके. आता उत्तर काय? 10चं पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे. हां. नेक्स्ट सायन्स बेस्ड पॅसेज. तर पहिले 2 पॅसेज सोपे होते पण लेंदी होता पेपर. थोडा लेंदीचा आपण काढला होता कारण पेपर सोपा काढला. पण सोपा काढला तर तो इतकाही सोपा होऊ नये म्हणून मी काय केलं थोडं लेंथ फक्त वाढवली. आता काय की एक्झाम जी आहे ती एकदम फक्त 15 दिवसांवर राहिलेली आहे. त्याच्यामुळे काही जास्त अवघड करण्यात पण काही अर्थ नव्हता पेपर. उगाच काहीतरी अवघड करायचं आणि तुम्हाला घाबरून द्यायचं असं काही हे नव्हतं त्याच्यामध्ये. सो म्हणून मी काही हे केलेलं नाही त्याच्यामध्ये. हां. तर 11 ते 15 बघा. गुणसूत्रांमध्ये खालपैकी कोणत्या क्षमता असतात? गुणवैशिष्ट्य वहन करणे. हो. स्वतः प्रतिकृती निर्माण करणे. दुवा असणे. पेशी विभाजनाशिवाय अन्य जैविक क्रियांमध्ये अस्तित्व. इथे फक्त पेशी विभाजनामध्येच अस्तित्व आहे ना त्याचं. पेशी विभाजनाशिवाय अन्य कुठल्या क्रियांचं आपल्याला तरी माहित नाही काय आहे. त्या बाजू पॅसेजमध्ये काही माहिती पडतं का? उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. ओके. सो दॅट्स द आन्सर इज व्हॉट? 1. ओके. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळीच दिसतात आपल्याला म्हणून पेशी विभाजनाशिवाय अन्य याच्यामध्ये होतात म्हणता येईल का आपल्याला? नाही. हां. 12. समगुणितता म्हणजे काय रे? गुणसूत्रांचा संच अस्तित्वात येणे. यालाच आपण काय म्हणतो? समगुणितता म्हणतो. ओके. थेट उल्लेखित आहे का ही बाब? येस. पॅसेजमध्ये या. कुठे आलेलं आहे? हां. संख्या. बघा. गुणसूत्रांचा संच असतो तर आणण्याला समगुणितता असे म्हणतात. ओके. कळलं प्रत्येकाला? सो दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट? 3. 13th. 13 बघा. कोणती विधान योग्य आहेत? गुणसूत्रांच्या 23 जोड्यापैकी केवळ एक जोडी अलिंगी गुणसूत्राची असते. अलिंगी नव्हे, लिंगवाचक.
अलिंगी नव्हे, काय असते, लिंगवाचक गुणसूत्राची असते, लक्षात घ्या, दोघांमध्ये फरक आहे. अर्धगुणसूत्रे गुणसूत्र बिंदू एकमेकांपासून विलग होण्यास काय होते, सुरुवात होते, बरोबर आहे. हा, सर्व जातीतील गुणसूत्राचे आकारमान समान असते का रे, सर्व जातीतील गुणसूत्रांचे आकारमान समान असते का, नाही, बरोबर आहे ना. सो आकारमान सगळ्या याच्यामध्ये काय असते, भिन्न असते. सो म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. आणि नेक्स्ट आपण जर बघितलं पेशीय टप्प्यानुसार गुणसूत्र आकार बदलतो, हे सुद्धा काय होईल, बरोबर होईल. म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. ओके. हा, तर आन्सर ऑप्शन नंबर 4. हा, कोणती विधाने योग्य आहेत. हा, तर संरचनात्मक गुणसूत्रे, रूपी किंवा जनुकीयदृष्ट्या समान असणारी गुणसूत्रे, बरोबर आहे का. समरचना म्हणजेच काय, समान रचना, बरोबर आहे का. येस. हा, सहजात गुणसूत्रे, बरोबर आहे. गुणसूत्रतंतू उप अर्ध गुणसूत्रांनी बनलेले अर्ध गुणसूत्र, हे सुद्धा बरोबर आहे. उपांश म्हणजे गुणसूत्राच्या टोकाकडील भाग नव्हे, गुणसूत्राच्या टोकाकडील भाग म्हणजे उपांश नाही. मग उपांश म्हणजे काय, तर टोकाच्या भागाला काय म्हणतात, अंत्यखंड म्हणतात. काय म्हणतात त्याला, अंत्यखंड. आणि संघटकाच्या पलीकडे असणारा भाग त्याला काय म्हणतात, उपांश म्हणतात. बघा आहे मेन्शन. हा, अंत्यखंड म्हणून हे बरोबर नाहीये, ड. सो म्हणून तुमचं उत्तर काय येणार, अ, व आणि काय, क येणार. गुणसूत्र ना परस्पर चिकटण्यापासून प्रवृत्त करणे व त्यांना केंद्रकीय आवेशाने जोडणे हे कशाशी संबंधित आहे. ओके. सो त्यांना केंद्रकीय आवेशाने जोडणे वगैरे कशाशी संबंधित आहे. उपांश, केंद्रकीय, अंत्यखंड कशाशी आहे, अंत्यखंड ना, कशाशी आहे, थेट उल्लेखित आहे. बघा आता आपण आत्ताच आलो होतो अंत्यखंडाबद्दल. त्याने बघा इथे अंत्यखंडात आहे गुणधर्म म्हणजे गुणसूत्रे परस्परांना चिकटवून प्रवृत्त करणे व केंद्रकीय जोडतो, आहे का. येस. सो इथे उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट 16 ते 20, 16 to 20. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत खाली कोणता घटक अनिवार्य ठरतो. आता इथे थोडं काही कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, पण आयोग पण असंच इथं आता काही लास्ट लाईन आहे की दरा परिणाम करतात. प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाश, CO2, तापमान, पाणी अत्यावश्यक घटक आहेत. ठीक आहे, तर हे सगळे काय अत्यावश्यक कोण का, तुम्ही म्हटलं असेल की त्याच्यामध्ये सगळेच वरील सर्व अत्यावश्यक तर होऊ पण शकतं, पण त्याच्या वरची पण लाईन बघा. पाणी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत, पाणीचे उदाहरण बघा, प्रकाश प्रक्रियेत पाणी हा कच्च्या सामग्रीतील अनिवार्य घटक आहे. अनिवार्य कशाला आहे, पाण्याला. आता तुम्ही आपण जर लॉजिकली गेलो तर अत्यावश्यक म्हणजेच काय, अनिवार्य, बरोबर. असं पण आपण काय घेऊ शकतो, पण ज्यानुसार आयोगाचा अप्रोच आहे, जर का अशी डायरेक्ट लाईन आलेली असेल, कारण असं चालू होतं जर का तुम्ही बघितलं असेल 2 वर्षाआधी 2019ला की दूरसंचार क्रांतीवरचा काहीतरी क्लास होता, त्याने म्हटलं की या नवीन दूरसंचार क्रांतीमुळे असं काहीतरी एक होतं. तर जसं जसं वर्ड असेल तर तसंच आलेलं असेल तर फक्त तेच विधान पेपर सेटर काय हे करेक्ट घडतो. म्हणून इथे उत्तर काय आहे, पर्याय 3. फक्त पाणीला त्यांनी काय म्हटलेलं आहे, अनिवार्य म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर तुमचं लॉजिक बरोबर आहे की वरील सर्व उत्तर यायला पाहिजे, पण जर याच्यामध्ये वरील सर्व पण नाहीये मग अशा याच्यामध्ये असं टिक करून घ्या, कारण आयोग रद्द करेलच असं नाहीये, बरोबर आहे ना. हा, तर म्हणून तुम्ही अशा याच्यात रिस्क घेऊन घ्यायला पाहिजे. 17 बघा, इथे जर का आपण बघितलं तर प्रकाश संश्लेषण अप्रकाश अभिक्रियात खाली कोणती विधाने सत्य आहेत. या अंधारी अभिक्रिया असे म्हणतात. प्रकाश संश्लेषणाला फक्त अंधारी अप्रकाश अभिक्रियेबाबत कोणती विधान सत्य आहेत. तर इथे उत्तर काय यायला पाहिजे मग, बरोबर आहे. हो. हा, ही अभिक्रिया कार्बोदकांमार्फत नियंत्रित होते का, नाही. कशा होते, विकरांमार्फत. कशा होते, विकरांमार्फत, विकरे, बरोबर आहे. हा, ही अभिक्रिया प्रकाशाच्या बाबतीत संवेदनशील असते, बरोबर आहे का. हो. हा, आणि ही अभिक्रिया केवळ रात्री घडून येते, नाही, दिवसाही होते ना. हा, सो उत्तर दिवसाही होऊ शकते. सो उत्तर काय 3. हा, कोणते घटक आहेत की ते प्रकाश संश्लेषणाच्या दरावरती परिणाम करतात, हे विचारलेले त्यांनी. कोणते घटक आहेत प्रकाश संश्लेषण दरावर परिणाम करतात. अंतर्घटक. CO2 संहती हा काय आहे, हा अंतर्घटक नाही ना, हा काय आहे, बाह्य घटक आहे. अरे CO2 संहती काय आहे, बाह्य घटक आहे. बाकी सगळे काय आहेत, हरित लवकांचे प्रमाण, प्राणांची संख्या व आकार, अन्नाचे स्थानांतरण, हे सगळे काय आहेत, अंतर्घटक आहेत ना. मग ब वगळता बाकी सर्व, म्हणून उत्तर केलं पर्याय क्रमांक 2. खालीपैकी कोणत्या बाबींमुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया महत्वाची ठरते. कोणत्या बाबी आहेत की त्याच्यामुळे प्रकाशन महत्वाची ठरते.
ऑल फोर वरील सर्व. आणि नेक्स्ट खाली कोणती दाणी योग्य ठरतील? प्रकाशी व अप्रकाशी या प्रकाशाच्या अभिक्रिया परस्परापासून काय असतात? स्वतंत्र असतात. नो, दे आर परस्परावरती काय असतात? ते अवलंबून, दे आर द डिपेंडेंट, परस्परावर अवलंबून असतात ना. हा, म्हणून हे विधान चुकीचं होईल. पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने प्रकाश संश्लेषणाचा दर काय ठरतो? महत्वाचा ठरतो. बरोबर आहे हे विधान? बरोबर आहे. दर सर्वात कमी असलेल्या घटकावर अवलंबून त्याला मर्यादित घटक असे म्हणतात. बरोबर आहे. एटीपी आणि डीएचपी हे आवश्यक आहे, हे पण बरोबर आहे. म्हणून ब कडं सूत्रकडे पर्याय क्रमांक 2. हा, 21 बघा. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार योग्य विधाने निवडा. बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर व अंतर्गोल भिंगाचे नाभी अंतर हे दोन्ही काय असतात? ऋण असतात. ऋण असतात का? नाही. हे कसे असतात? सो इथे जर आपण बघितलं तर बहिर्गोलांचं अंतर भिंग जे आहे त्याचं काय नाभी अंतर काय असतं? धन असतं. आणि अंतर्गोलाचं काय असतं? असतं ना. म्हणून विधान चुकतं. हा, प्रकाशीय मध्याच्या डावीकडील अंतर ही धन किंवा ऋण असू शकतात? नाही. मध्याच्या डावीकडील अंतर काय असतात? ऋणच असतात. म्हणून धन असण्याचा संबंध येतो का? नाही. हा, मुख्य अक्षराला लंबरूप असणारी सर्व किरण प्रकाशामध्ये लंबरूप नव्हे, काय? समांतर. म्हणून तिन्ही विधानं चुकीची आहेत. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. हा, भिंगाची शक्ती ही भिंगाच्या याच्यावरती अवलंबून असते. कशावर असते? भिंगाची शक्ती काय असते? मुख्य नाभी आणि प्रकाशीय मध्ये याच्यामधलं अंतर म्हणजेच काय? फोकल लेंथ ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे ना. हा, तर भिंगाच्या काय असते? सो ज्याला आपण काय म्हणतो? नाभी अंतर ना. काय म्हणतो? नाभी अंतरवरती अवलंबून असते. नाभी अंतर आता इथे म्हणून मी मुद्दा म्हणून टाकला नाही नाभी अंतर शब्द, कारण तो थेट उल्लेखित आहे का नाभी अंतर. मग नाभी अंतरची डेफिनेशन काय आहे? मुख्य नाभी आणि प्रकाशीय मध्ये याच्यामधलं अंतर म्हणजे काय? नाभी अंतर आहे. कळलं का? हा, नेक्स्ट. 3 सेमी उंचीची टाचणी एका बहिर्गोल भिंगापासून 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असताना टाचणीच्या आभासी प्रतिमेची उंची 12 सेंटीमीटर असल्याचे आढळून येते. तर त्या भिंगाचे नाभी अंतर किती असेल? तर त्या भिंगाचं काय असेल? नाभी अंतर किती असेल? ओके, हे आपल्याला विचारलेलं आहे. हा, तर मग इथे मला सांगा H1 काय झालं? आपल्याला हाईट काय झाली? 3 सेंटीमीटर ना. हाईट काय? 3 सेंटीमीटर आहे. H2 आभासी प्रतिमेची उंची काय? हा, तर ते याची जे आहे त्याची उंची काय? प्रतिमेची उंची 12 सेंटीमीटर आणि वस्तूची उंची किती आहे? 3 सेंटीमीटर. तर H1/H2 तुम्हाला माहिती आहे H1/H2 = V/U असणार. फॉर्म्युला आहे ना. हा, U म्हणजे काय? -10 सेंटीमीटर. मग U ची व्हॅल्यू टाका आणि याच्यानं V येतं. सो V म्हणजे काय? -40 सेंटीमीटर. बरोबर ना. सो इमेज डिस्टन्स जे येते की त्याला -40 सेंटीमीटर. ओके, आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स किती होतं? -10 सेंटीमीटर होतं. ठीक आहे. हा, आता तुम्हाला माहिती आहे फोकल लेंथ कशी असतो? 1/f = 1/v - 1/u. मग 1/v ची व्हॅल्यू टाका, 1/u ची टाका. मायनस बिकम्स दी प्लस. 1/10 मधनं 1/40 तुम्हाला मायनस करावं लागतील. तुमचं उत्तर काय येईल? 40/3 दॅट इज 13.33 सेंटीमीटर. म्हणून 13.33 सेंटीमीटर. ओके. हा, नेक्स्ट बघा. एका बहिर्वक्र भिंगाने एका पेन्सिलची वास्तव प्रतिमा आभासी भिंगापासून 40 मीटर अंतरावर तयार झाली. ओके. हा, तर प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकार एवढा असेल. लक्षात घ्या, प्रतिमेचा आकार आणि वस्तूचा आकार काय? समान आहे. म्हणजेच काय? V/U = what? 1. म्हणजे V = what? U. हा, तर मग तर पेन्सिल भिंगा किती अंतरावर ठेवलेली असेल? सगळ्यात सोपा प्रश्न आहे मग याच्यामध्ये. लक्षात घ्या. ते काय? V आणि U = what? -1. हा, आपण याच्यामध्ये मायनस घेतो. मग काय? ही 40 तर ती पण काय? 40च. फक्त -40, फक्त वजा सिम्बॉल होऊन जाईल. V = what? U. सो इथे फक्त मायनस सिम्बॉल येऊन जाईल. तर दॅट इज वॉट -40 इज युअर आन्सर. नेक्स्ट बघा. अच्छा, मायनस नाही दिलेला. हां हां, म्हणून तुम्ही कन्फ्यूज झाले का? हां, ठीक आहे. तेवढं एखादा मायनर मिस्टेक असते समजा त्याच्यामध्ये. हां, नेक्स्ट. 12 सेंटीमीटर नाभी अंतर असणाऱ्या बहिर्वक्र भिंगापासून 10 सेंटीमीटर अंतरावर वस्तूची प्रतिमा किती अंतरावर मिळेल? -20 सेंटीमीटर, -40, -30, -60.
यू इज टू वॉट -10 सेंटीमीटर, एफ इज वॉट 12 सेंटीमीटर, व्ही म्हणजे किती, तो 1/f इज टू 1/v मायनस 1/u. सो 1/v इज टू वॉट 1/f मायनस 1/u. सो प्लस मायनस हे होईल, सो दॅट इक्वल टू वॉट -60. सो v म्हणजे काय होणार, -60 होईल. हा नेक्स्ट बघा, एरिक फ्रॉम याने मानसशास्त्राच्या कोणत्या शाखेत महत्वपूर्ण योगदान दिले रे, मानवतावादी मानसशास्त्र, म्हणून उत्तर केले पर्याय क्रमांक 4D. हा जन्माने ज्यू असलेल्या कोणती विधाने योग्य आहेत. सो जन्माने ज्यू असलेल्या एरिक फ्रॉमचं बालपण अत्यंत आनंदात गेले, असं कुठं मेन्शन आहे का रे, अत्यंत आनंदामध्ये गेलं त्याचं नाही, आपल्याला काही माहिती नाही का त्याच्यामध्ये, नाही. तरुण वयात स्वतंत्र बुद्धिमान लोकांच्या आदर्शामुळे त्यांचं व्यक्तिमत्व थाटवची विसरले, बरोबर आहे हे विधान. युद्ध कोर यांची काढण्याचा शोधून त्यांनी आंतरशास्त्र मागोवा घेतला, बरोबर आहे हे पण विधान. आधुनिकता मनोकेर यांचे सहसंबंध त्यांनी काय केला, प्रस्थापित केला. ओके, तर हे कुठे आहे का त्याच्यामध्ये, समाज व, लक्षात घ्या आधुनिकता नव्हे, समाज व मनोविकार, लक्षात घ्या, इथे तुम्हाला हे होऊ शकतं. हां, तर मग आता आपण जर बघितलं तर तुमचं उत्तर काय आलं पाहिजे, अ आणि क, बरोबर आहे ना. हां, तर उत्तर काय आहे, हा ब आणि क, तर म्हणून उत्तर काय 27चं उत्तर पहिल्या क्रमांक 3 ना. ताम्रुड म्हणजे काय रे, ज्यू धर्माचे कायदे व चालीरीती यांचा समावेश असलेला ग्रंथ. एकदम सोपा, फिलॉसॉफीवरती सायकोलॉजिकल पॅसेज होता, पण फार सोपा होता तसा. हा, एरिक फ्रॉमने त्याच्या पुस्तकात सातत्याने कोणत्या मताचा प्रसार केला, सो काय इतरांच्या सुखात आपले सुख मांडणे, बरोबर आहे. हा, आणि लहान मनोके टाळण्यासाठी स्वार्थी स्वकेंद्रित कृत्यासून काय राहणे, दूर राहणे. येस, सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. मनुष्याच्या अधोगतीचं वर्णन एरिक फ्रॉमने कोणत्या शब्दात केलेले आहे, माणूसच मरण पावला आहे, स्टार्टिंगच पॅसेज त्याच्यामधनं आहे. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. हा नेक्स्ट बघा, कोणते कार्य कलावादी लोक करतात, परिवर्तन मूल्य व काय, माणुसकीला काय करणे, विरोध करणे, बरोबर आहे का. येस, पॅसेजमध्ये उल्लेखित आहे की परिवर्तनाला ते काय करतात, अपोज घेतात. बघा, परिवर्तनाच्या मूल्यांची फारकत घेणारे आणि माणुसकी प्रस्थापनाकडे पाठ फिरणारे लोक कलावादी होतात, बरोबर आहे का, आहे बघा ओढ. येस, हां, परिवर्तन लोक माणुसकीची वाट निर्माण करतात, परिवर्तनवादी लोक काय करतात, माणुसकीची वाट काय करतात, निर्माण करतात, बरोबर आहे. हा, परिवर्तन लोकांचा स्वतंत्र परिवर्तन जन्म घालावा लागते, बरोबर आहे ना. हा, तर दोन्ही विधान बरोबर आहे. 32चं काय 1. हा, कोण विधाने वाचा, अचूक पर्याय निवडा. परिवर्तन अप्रिय असणारी माणसे पशुवत असतात, परिवर्तनासाठी काय अप्रिय असणारी माणसे काय असतात, पशुवत असतात, बरोबर आहे. यस, पशुवत माणसे परिवर्तनाला विरोध करत नाहीत, अरे विरोध करतात ना, बरोबर. उत्तर काय होईल, अ बरोबर आणि काय ब चूक. परिवर्तनाने कोणाला डोळसपणा दिला आहे, कोणाला डोळसपणा दिला आहे, कपटी लोकांच्या कारस्थाने ओळखणाऱ्यांना, आहे का उल्लेखित, माहिती होणे, माहिती पडणे. परिवर्तनापुढे काय की कपटी लोकांचे कारस्थाने आपल्याला हे तर. हा, लोकांच्या मते कोण परिवर्तनाचा प्रवक्ता नसतो, परिवर्तनाचा प्रवक्ता नसतो असं विचारलेलं आहे तुम्हाला. ओके, तर कलावादी समीक्षक, बाकी सगळं विद्रोही समीक्षक, विद्रोही वाचक, बघा जिथे विद्रोह आला तिथे काय आला, परिवर्तन आला, विद्रोही, बरोबर ना. म्हणजे जिथे कलावादी समीक्षक विद्रोही आहे का, नाही, तो उलट जे आहे त्याच्यामध्ये त्याचं तो अप्रेझल करत असतो. या उतार्यात खाली दिलेल्या वाक्यप्रचारासाठी कोणता वाक्यप्रचार आलेला नाही विचारले, नाही. वैभवाची धुंदी, रंकाचा राव, नतमस्तक होणे, तिघही आलेले आहेत, आर्थिक हानी आहे का, नाही. तो उत्तर पर्याय क्रमांक 4. या लेखाच्या शब्दांकित केलेल्या अर्थाबद्दल काय म्हणता येईल, सगळं म्हणता येईल, पण जास्त याच्यामध्ये जर का आपण बघितलं, ओके, त्यांनी कधी जाहिरात केली नाही, कधी काही केलं नाही, बरोबर ना. म्हणजेच काय, आणि तुम्ही जर बघितलं तर तो म्हणतो काय
की गंभीर होत जातो, गतिमान होतो, तत्वत माणसाचा धर्मच आहे. पण लता पण आजची गंभीरता हे सांगितले की त्यांचं खूप नाव आहे, खूप पैसा झालं, खूप हे झालं, बरोबर आहे ना. परंतु आजही तुम्ही जर बघितलं तर त्यांचं जीवन कसं आहे, साधं सुद्धा आहे, बरोबर आहे ना. हा, तर त्यांनी कधी पण हे केलेलं आहे का, नाही. तर म्हणजे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल की लताबाई म्हणजे काय, एक विनम्र व्यक्ती. त्याच्या पेन पॅसेज हा त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आहे, लक्षात घ्या. ते सगळ्यांना दान करतात, हे करतात, त्यांनी अनेक लोकांना मदत केली वगैरे वगैरे, पण त्यांनी कधी जाहिरात केली नाही. म्हणजे याच्यातून पण काय लक्षात येतं की ते कसे आहेत, विनम्र व्यक्तिमत्व आहे. इतकं त्यांना जर बघितलं, ओके, तर इतकं त्यांनी आयुष्यामध्ये पैसा कमवला, नाव कमवलं, सगळं कमवलं, बरोबर आहे. सो असं पण म्हणतात ना की प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीच्या याच्यामध्ये डाऊनफॉल येतो. बरोबर आहे. म्हणतात ते राजसाहेब ठाकरेंचं भाषण सुद्धा गाजलं होतं की कोणी असं, अमिताभ बच्चन असेल, वाजपेयीजी असतील, किंवा सचिन तेंडुलकर असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय आलेलं आहे, एक डाऊनफॉल आलेला आहे. अभ्यास करताना सुद्धा येतो. पण लता मंगेशकर हे एकमात्र असं व्यक्तिमत्व राहिलं की 50 वर्षांची, 60 वर्षांची कारकीर्द त्यांनी राहिली, पण त्यात कधीही त्यांनी डाऊनफॉलच बघितला नाही आयुष्यामध्ये. म्हणजे ही जण तसं आहे. पण इतकंसून पण ते म्हणतात काय की लता दिदी कशा आहेत, विनम्र आहेत. त्याच्यामध्ये एक विनम्र व्यक्तित्व म्हणून पण पर्याय क्रमांक 3. हा, अनेक संस्था, देवालये, विद्या मंदिरे, स्मारके, थोर पुरुषांत पुतळे उभारण्याचे कामी लताबाईचा कसा उपयोग झाला, गायन कलेचा उल्लेख केला. तुम्ही आता म्हणजे पैशाचा वगैरे, पण तेथे त्यांनी स्पष्ट असं आलेलं आहे की उभारण्याच्या कामी, बघा इथे आलेलं आहे, उभारण्याच्या कामी त्यांच्या गायन कलेचा उपयोग झाला आहे ना ते उल्लेखित. हा, लताबाईंना त्यांच्या वडिलांकडून कोणता वारसा मिळाला, अरे गोरगरिबांना चढाने मदत करणे. ओके, हां, बघा इथे आहे उल्लेखित. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार हां, तर बघा, वैभवची धुंदी चढीत नव्हती आजनी, स्वभावानं ते अत्यंत मोकळ्या व भावनाप्रधान, तद्वत हातानं सढळ पित्यापासूनच त्यांना हा वारसा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या या भोळेपणाचा, कोणता भोळेपणाचा वारसा, मग पुढे बघा, अनेकांनी फायदा घेतला, त्यांनी धन वाटलं वगैरे वगैरे. म्हणजे शेवटी काय, लोकांना काय मदत करणे. हा, माणूस हळूहळू गंभीर केव्हा होत जातो रे, वाढता वय आणि अनुभव. पहिली ओळख ती आहे पॅसेजची, बघा पॅसेजची, बघा ना काय होय, पहिली ओळख आहे की वाढत्या वयाबरोबर अनुभव आणि अभ्यास यांनी माणूस हळूहळू काय होत जातो, गंभीर होत जातो. व्हॉट इट. हा, जीवनाच्या कितीतरी परीक्षांमध्ये आपल्याला अपयश येते, पण अपयश येऊन धीर सोडता कामा नये. हा, जीवनातील आनंद कसा लुटावा. ओके, तर आपण जीवनातला आनंद कसा लुटावा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्याच्यामध्ये. हां, तर मग कसं कलेचं रहस्य जाणण्याची दृष्टी प्राप्त करावी, बरोबर आहे. जीवनात भरकट ठेवावे का रे, विरंगट दूर राहून, उत्तर काय येईल, दाशी ती ओढ लावून गेली. अरे बाकी ऑप्शन जनरलाइज पण आपण असे रिमूव्ह करू शकतो याच्यामध्ये. सूत्र काय येईल, पर्याय क्रमांक 3. हा, जीवनातील सुखाचे क्षण, जीवनातील काय सुखाचे क्षण कसे असतात, जीवनातील सुखाचे क्षण कसे असतात, सतेज असतात आणि नंतर काय शंभरात नंतर कळत होतं, बरोबर आहे. दोन्ही गोष्टी उल्लेखित आहेत ना, आहेत, मेन्शन आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3. हा, कोणत्या कलांनी माणसाच्या जीवनाला समृद्धी आणलेली आहे, सगळेच आहेत, साहित्य, नाटक, चित्रकला आणि संगीत आहे ना उल्लेखित सगळं, ऑल. तो आन्सर ऑप्शन नंबर 43चं काय होणार, 3. कोणत्या प्रवृत्तीला जगणे म्हणता येईल, काहीतरी नवे शोधणे, ठीक आहे, होऊ शकतील. दुसऱ्या वृत्तीने जगणे, हे होईल का रे, ब तर तसंच होऊन जाणार. नाक प्रत्यक्ष माया घालवणे, ड पण होणार नाही, बरोबर आहे. हा, काहीतरी नवे शोधणे आणि जे सापडले त्याला रस घेणे. उत्तर काय, पर्याय क्रमांक 44चं काय, 4. माणसाने आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी लक्षात घ्यावयास नको, स्वप्नाळू श्रद्धा. तर उत्तर केलं पर्याय क्रमांक 1. सो फार सोपं होतं पॅसेज आजपर्यंत. मला वाटतं आपल्या सगळ्या टेस्ट सीरीज मधले सगळ्यात सोपा पेपर. आणि का ठेवला म्हणजे चला शेवटचा पेपर आहे, पॉवर प्ले देऊयात विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये. ओके, पण थोडा लेंथियर तर होता, लेंथ वाढवली होती म्हणूनच. हां, which material advantage does other seems being honest is permits one to understand activities which may not economically attractive. Okay, be honest for the sake of honesty alone, make a lot of profit in various areas, none of this. मला असं वाटतं आपण याच्यामध्ये उत्तर तर आपल्या याच्यात मी पुन्हा एकदा चेक करतो. मी कुठेतरी ह्या कॉपीज केला आहे पॅसेज, कारण हा मी बनवला नाही आहे स्वतःहून, बरोबर आहे. इंग्लिशमध्ये मी कुठेतरी कॉपीज केलेला आहे. तर इथे मेक अ लॉट ऑफ प्रॉफिट इन एरियाज, पण यापेक्षा जर पॅसेजमध्ये आपण वाचलं तर यांनी काय मेन्शन केलेलं आहे की बघा, ऑनेस्टी प्रायमरी चॉईस. त्याच्या नेक्स्ट पॅसेज बघा,
and for this we should happy we system in the people are honest because they want, not because they have. Materially, to trust based on morality provides a great advantage. It allows join a great and exciting enterprise that would not never undertake if we relied only economic incentive. जर फक्त पैशावरती पण जर बघितलं असतं आपण त्याकडे कधी बघितलं नसतं, पण नंतर आपल्याला खूप ग्रेट आणि चांगले एक्सपिरियन्स येतात त्या एंटरप्राइजेस मधले. सो मला असं वाटतं की याचं उत्तर जे ते पहिलं असायला पाहिजे की एक अंडरस्टँड ऍक्टिव्हिटीज विच मे नॉट बी इकॉनॉमिकली अट्रॅक्टिव्ह, म्हणून एक असलं पाहिजे. तरी मी एकदा चेक करेल. वाय डू according to the economist remains, why do the businessmen according to the economics remain honest? Because dishonest businessmen काय करतात? Because the dishonest businessmen what they do can make more money. Yes. The phrase stand up as used in the passage, stand up means what? Get up. Next, why do economists and elitists want us to believe? कशावरती इलिटिस्ट आणि इकॉनॉमिस्ट आपल्याला बिलीव्ह करायला सांगतात? बिझनेस शुड बी ऑनेस्ट ॲट ऑल टाइम. ओके, बरोबर आहे की कसं आहे? ओनली ॲट टाइम्स, कधीतरीच फक्त ठेवा. कॅनॉट बी ऑनेस्ट, ठीक आहे, कॅनॉट बी होऊ शकतं का ते तरी मी एकदा पुन्हा चेक करेल, पण आय थिंक सो हिअर टू इज ओनली आन्सर. वाय डज ऑथर से दॅट द वन कॅन बी प्राऊड ऑफ द प्रेझेंट सिच्युएशन? बिकॉज the present situation is what? Honest without the compulsion. बरोबर आहे ना? आज लोक ऑनेस्ट आहेत बिझनेस मध्ये.